श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्ट ही आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असते. जसं अन्न महत्त्वाचं आहे, जल महत्त्वाचं आहे आणि निवारा देखील महत्त्वाचा आहे, त्याबरोबरच ईश्वराची भक्ती करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि ज्याच्या भाग्यामध्ये हे ईश्वराची भक्ती करणे आहे ते खरोखरच खूप मोठे भाग्यवंत आहेत, नशीबवान आहेत. कारण प्रत्येकजणच ईश्वराची भक्ती करण्यासाठी भक्तांची निवड होत नसते. आणि ज्या भक्तांची भक्ती करण्यासाठी निवड झालेली आहे तो भक्त खरोखरच खूप भाग्यवंत आहे. साक्षात ईश्वराने त्या भक्ताची निवड केलेली आहे. त्यामुळे भक्ती करत असताना एकनिष्ठेने आणि निस्वार्थ भावनेने भक्ती करायची आहे. स्वार्थापोटी कधीही भक्ती करायची नाही. जे काही मिळेल त्यामध्ये सुखी राहायचं आहे. कारण स्वामी हे नेहमी आपल्या भक्ताला तारून नेत असतात. आणि स्वामी हे असं दैवत आहे की भक्ताला जेवढं भक्त मागतो त्यापेक्षाही जास्त स्वामी देत असतात. श्री स्वामी समर्थ दैवत असं आहे की या स्वामींनी स्वतःजवळ कधीच काहीच ठेवलं नाही. मग एखाद्या भक्ताने एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं ना तर त्याला व्याजासकट म्हटलं तरी स्वामी परत देत असतात. योग्य वेळ आल्यानंतर त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण प्रत्येक भक्तांचे अनुभव हे खरोखरच खूप ऐकत असतो. परंतु आजचा जो अनुभव आहे तो खूप सुंदर अनुभव आहे. आणि त्याचबरोबर आजचा अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करताना खूप आनंद देखील होत आहे. कारण आजचा अनुभव हा अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या स्वामी समर्थांचा आहे. तुम्हाला देखील हे ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलेच ना? नेमकं याच पद्धतीने मला देखील धक्काच बसला होता की अक्कलकोटमध्ये राहणारे स्वामी समर्थांचा अनुभव आपल्याकडे कसा आला आणि त्यांनी फोन कशा प्रकारे केलेला आहे आणि त्यांचा अनुभव काय बरं असेल या विचाराने मी देखील खूपच अस्वस्थ झालेली. आणि त्याचबरोबर आनंद देखील तेवढ्याच झालेला. चला तर मग त्या दादांचा अनुभव ऐकूया. त्या दादांच्या शब्दामध्ये खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे. अनुभव लहान असो किंवा मोठा असो परंतु अनुभव येणं हे खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा एखाद्या भक्ताला अनुभव येतो तेव्हा मात्र ईश्वराने त्या भक्ताला आयुष्यामध्ये चमत्कार हे केलेलाच असतो. चला तर मग स्वामी समर्थ या दादांचा अनुभव ऐकूया. त्या दादांच्या शब्दामध्ये अक्कलकोटवरून आलेला हा अनुभव आहे. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा बोला ताई. मी सकाळी फोन केला होता, हे डबल आवाज येताना मी कट केला होता. हा 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 हा. कुठून बोलताय दादा तुम्ही? मी अक्कलकोटवरूनच बोलतो ताई. अरे वा. अक्कलकोट म्हणून ब्राणपूर एक गाव आहे माझं. दहानपुरी. ब्राणपूर एक बरं. अक्कलकोट नगरीपासून 10 किलोमीटर आहे. अरे वा वा. हा हा हा. हा तिथूनच बोलतोय. नाव काय तुमचं दादा? माझं नाव स्वामी समर्थच आहे. स्वामी समर्थ नाव आहे दादा तुमचं? हा. अरे वा वा. म्हणजे नाव म्हणजे स्वामी समर्थ नाव कसं काय दादा तुमचं? माझं नाव स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थच्या लीला माझ्या भोवती कायम होत असतात ताई. बाप रे. पण असं नाव असू शकतं दादा? हा. माझा जन्म 1/1/1990 आहे. अरे वा. हा. त्यावेळेस ते असं पंचांग वगैरे बघायचे ना त्या टायमावर. हा हा. त्या पंचांगांमध्ये ते निघालेलं आहे त्या मुहूर्तावर. त्या मुहूर्तावर नाव तुमचं स्वामी समर्थ निघालंय दादा? हा हा. किती छान दादा. म्हणजे एवढं भाग्य असावं लागतं दादा. खरोखर तुम्ही खूप भाग्यवंत आहात. मग मी ताई ते सारामृताचं वाचन केला मी पहिला. म्हणजे ते 3 वाचले. त्यानंतर मला असं एक स्वप्न पडलं. हा. ते मर्सिडीज मधून मी फिरतोय त्याचा अर्थ काय मला ते काय समजलं नाही. म्हणून मी तुम्हाला फोन केला होता, बाकी काय नाही. हा 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 हा. हा. आता मर्सडी म्हणजे आता मला पण एवढं त्यातलं ज्ञान नाही. पण मर्सिडीज गाडी मध्ये ब्लॅक कलरची आणि ते सिग्नलला घेऊन थांबलोय मी. त्याचा अर्थच मला उमजला नाही. म्हणजे विचारा बाबा यांना काय
अध्यात्म मार्गातलं दुसरं काय नॉलेज असेल तर म्हणून ताई तुम्हाला मी फोन केला होता. अच्छा अच्छा, मला वाटलं तुम्ही अनुभव सांगायला फोन केलाय की काय. हा, अनुभव बी माझा असा आहे की मी तंबाखूचं सेवन करत होतो. हा ते हा. तंबाखू पण ह्या पारायणामुळे ते सुटली गेली माझी कायमची. अरे वा, किती छान झालं बघा. आणि किती हा. वर्ष झालं दादा तुम्ही स्वामी सेवेत आहात? मी लहानपणापासूनच म्हणत आहे, पण मग कसं आहे अद्याप मी सेवा करत नव्हतो ते नाव असल्यामुळं. हा हा, पण नामस्मरण तर करत असाल. नामस्मरण चालू आहे ताई. नामस्मरण म्हणजे कसं आहे, हे जे सगळ्याच गोष्टी पुढच्या व्हायच्या पाठीमागच्या व्हायच्या सगळ्या दिसतात ताई मला. अरे 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 अरे. हा, स्वामींची इतकी कृपा आहे की सगळ्या गोष्टी. तुमचं नावच स्वामी समर्थ आहे आणि श्री तर सर्वांच्या समोर लागतं ना, जे पुरुष लोक आहेत. हा, म्हणजे तुम्ही श्री स्वामी समर्थाचाच एक अंशज म्हणलं किंवा त्यांच्या नावाचा म्हणजे संपूर्ण तुमच्याकडेच आहे ना. हा, ते तसंच आहे ताई. खरोखर दादा तुम्ही खूप भाग्यवंत आहात दादा. हा, एवढ्या मोठ्या म्हणजे आपल्या ब्रह्मांड नायकाचं नाव तुम्हाला मिळालं दादा. आणि परत असं एक स्वप्न पडलं होतं, माझे वडील पॅरालिसिस मुळे झाले, हा त्यांना जरा पॅरालिसिसचा झटका आला होता. हा हा. मग मी हे पारायण केल्यानंतर माझ्या स्वप्नात म्हणजे मीच आलोय आणि माझ्या आईला म्हणतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, म्हणजे तुम्ही स्वामी प्रत्येकाला सांगतात ना की भिवू नको, हा, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या रूपात मीच कसं येईन. अहो पण ते तुमच्या रूपात स्वामी आले दादा आणि हा, ते तुम्हाला दाखवलं की हा, तुझं नाव माझं आहे, म्हणजे मी तुझ्या कायम बरोबर आहे, तुझ्या हा. शरीरामध्ये अस्तित्व आहे माझं दादा, असं म्हणजे स्वामींनी सांगितलं तुम्हाला दादा त्या स्वप्नामार्फत की भिवू नकोस. तुम्हीच म्हणताय म्हटल्यानंतर आपल्याला समजतच ना. हा ताई, त्यासाठी. तुमचं काय ताई, सगळं बरं आहे ना? हो हो दादा, मी खरोखरच खूप छान आहे आणि स्वामींच्या कृपेने खरोखरच खूप चांगलं पण चाललंय दादा. ना ताई, आता आणि ह्याच्यापेक्षा जास्त चालेल तुमचं. भरपूर भरपूर तुमचे सगळं फॉलोअर्स वाढतील. थँक्यू. फक्त कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. नाही नाही दादा, गर्व अहंकार चालत नाही ताई. हो हो, त्याचा अनुभव स्वामींना. पण आलाय दादा मला. अहंकार चालत नाही स्वामींना, हा, गर्विष्ठपणा चालत नाही स्वामींना. हा, मागून खाल्ल्याला चालतं, ते गर्व नसतं त्यांना. देवताई तुमच्या सोबतच आहेत ते. हो हो हो. काय लय कृपा आहे, कारण का कसं आहे, हे एका जन्माचं नसते ताई. जे मी ह्या गोष्टी बोलत असतो ना, तुमचा पाठीमागचा पण जन्म असतो, ह्या जन्माचं नसते. प्रारब्ध हे जे आहे ना, हा. सगळ्या जन्मांचं मिळून प्रारब्ध घडत असतंय. हो दादा, तसेच असेल. हा, मी तुमचे व्हिडिओ ऐकतो कायम, कारण का मी असं बघत बघत सहज आता बरेच युट्यूबला आहेत ना हो स्वामी समर्थांचे चॅनल, म्हणजे लावा पहिला एखादा फोन, हा हा. एक्सपिरियन्स सांगा आपला, असं मला आलं. आणि याच्या पुढचे दिवसातही तुमचे बिनधास्तपणे एकदम भारी आहेत. म्हणजे हा, थँक्यू एक नंबर सगळं तुमच्या मार्फत होऊन जाईल. थँक्यू दादा, सांगितल्याबद्दल. स्वामी आहेत आणि तुम्ही पण स्वामींच्याच रूपामध्ये येऊन मला सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद दादा. ताई, मग मी सकाळी कॉल केल्यानंतर तुम्हाला गाण्याचा आवाज ऐकू येत होता का? नाही, म्हणजे असा एखाद्या वाहना म्हणजे बुडबुड असा पाण्याचा आवाज. पाण्याचा आवाज म्हणजे इथे वाहन जात होते शेजारी, त्या गाण्यांचा आवाज येत होता. मी बोलली ना की माझ्या आवाजाबरोबरच बाकीचे पण आवाज यायला सुरुवात व्हायची. मग मी त्यानंतर स्वामींना 2-3 वेळा प्रार्थना पण केली, दादांशी मला बोलणं होऊ द्यावं, आवाज येऊ नका, कारण आजपर्यंत जेवढ्यांनी अनुभव सांगताना कधीच असं झालं नव्हतं. आणि त्यात तुम्ही सांगितलं स्वामी समर्थ नाव आहे म्हटल्यानंतर, आपण पोटवरून बोलतोय म्हटल्यानंतर मी म्हणलं स्वामी तुम्हीच बोलतात आणि मला कृपा करून आवाज काय येऊ देऊ नका. आता पण मी स्वामींना सांगितलं मी दादांना फोन लावते, आता आवाज वगैरे काही येऊ देऊ नका. आणि लागला फोन आणि आवाज पण बंद झाला. चालतं. जेवण वगैरे केलं का? हो, आत्ताच जेवण झालं आणि त्याला दादांना फोन लावावा. हे जे अनुभव आहे ना, मला तर हे एवढं आलेलं आहे बघा ताई. ह्या 2 गोष्टी जे तुम्हाला सांगितले ना मी, आता याच्या पुढे आलं ना, तुमचा नंबर आहे, मी प्रत्यक्षात तुम्हाला कधीही केव्हाही संपर्क साधेन. बरं चालेल. चला ठेवू मी. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. अनुभव लहान असो किंवा मोठा असो, परंतु अनुभव येणं हे खूप महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा ईश्वराच्या कृपा एखाद्या भक्तावरती होत असते ना, तर त्या भक्ताला अनुभव हे नक्कीच येत असतात. तसेच या दादांचं नावच स्वामी समर्थ आहे, त्यामुळे स्वामींची कृपा ही यांच्यावरती भरपूर आहे. त्याचबरोबर सर्वात मोठं भाग्य आपल्या चॅनलचं, म्हणजेच आपल्या चॅनलवरती अक्कलकोट जवळील असलेल्या या स्वामी समर्थ या दादांचा अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर झाला, हे खरोखरच आपल्या चॅनलचं खूप मोठं भाग्य आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि त्याचबरोबर आवडल्यास श्री स्वामी समर्थ कमेंट करायचे आहे.
तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तुम्ही एक अनुभव शेअर केला ना तर स्वामी त्या बदल्यात तुम्हाला अजून सुंदर अनुभव हे नक्कीच देतात. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. त्याचबरोबर या आपला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव लहान असो किंवा मोठा असो, परंतु अनुभव शेअर करणं हे खूपच महत्त्वाचं आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.